रेशमाचं चाललंय तिकडं सारवून काढायचं. सारवून म्हणजे तुमच्या लक्षात येतं का काय सिस्टीम असती? आता कसं बऱ्याच ठिकाणी ही सिस्टीम बंद झाली होय रेशमा. हा बऱ्याच ठिकाणी आता कसं ब्लॉक आल्यात, फरशी आली किंवा कोबा असतो घरात, नाही तर विषयच खुलच असतो होय. हा पण ही गायचं शेण असतं. तुम्हाला सिस्टीम सांगतो काय असतं. पाण्यात असं कालवायचं आणि पाण्यात कालवून किरसुनीने असं वतून सारवून काढायचं. ही कुणाला माहिती आहे बरं सिस्टीम ही. आणि कसं झालं काल मी व्हिडिओ काढला नाही, जर बाहेर गेलो होतो थोडंसं, म्हणलं आज तरी काढावं. आता होता टायमिंग, वातावरण बी एकदम असं मस्त फ्रेश झालं होतं. खटमध्ये कसं झालं का नाही एकदम खट्टमध्ये. रेशमा करते सारून. अगं हितनं का नाही घेतली? हितनं आधी म्हणलं इथं दारातलं वाळायचं नाही, आता दिवस मावायला लागलाय, मग यायचं जायचं म्हणलं की त्याच्यावर नाचायचं सारखं. पहिलं आम्ही बारकं होतो आम्हीच सारून काढायचो. आणि तुमची आई कुठं जायची हो? नाही आई कामाला गेल्या हो का? मला आठवतंय तर तिकडं आम्ही जुन्या घर राहत होतो ना, आकाचं लग्न झालं होतं आणि मग ती सारवायचाच वाटा होता. हो ना. मग आई म्हणायची संध्याकाळी सारवून काढ शाळेतनं लवकर आला तर. म्हणजे सांगायच्या वय आता हा तर ये चेअर काय खोटं बोलतोय. तुम्हाला वाटतं का मी सारावलं असं? अहो सारावलंय, सगळे कामं केलं. सरपण आणायचो, सारवून काढायचो. माझं लग्न झाल्यापासून आता काय सरपण आणलं नाही, कधी सारवून नाही काढलं. काय बोलते? कधी काढलं होय मला? एकदा काढलं होतं की सारवून. अगं तो आले आता काही गरज नाही ना, तो आहे की सारवून काढायला. हा काही सकाळचं रेशमाने हे बी घर सारावलं इकडलं छानपैकी. अहो आता पंचमी उद्या, परवा दिवशी भावाचा उपास आहे, सोमवारी पंचमी, मग सणासुदीचं थोडं व्यवस्थित दिसतं. रोज मग पाऊस येतोय, पावसाचं तर काही विचारायलाच नको, तसला जीव गेल्या पाऊस येतो झिमझिम. पण त्यांनी जाताना धुवून सगळं, म्हणून सारवायचं राहिलं होतं. सारवं लागतं. आम्ही पहिले दोन्ही बी धुयचो. हातर दोन्ही बी धुयचो. काय बोलताय राव? तिला विश्वासच नाही बाबा. कमाल झाली गाड्या, तिला विश्वासच नाही. आता कसं आहे पटेल? तुम्ही काय बाकाळ वाता हाणल्यावर काय बाका काय खरं बोलतोय आता खरं. पहिली सगळीच करत होते काय तुम्ही? अगं खरं तेच. अगं आम्ही नाल्यावर कामाला जायचं. आईला विचार, म्हणून सांगते पहिली तू शिडीव मध्ये धर आणि मग माझं विचार. आम्ही नाल्यावर जायचो कामाला. नाल हिथं संध्याकाळनं व्हिडिओ काढते ना त्याला विचारते. नालाय ना. ही पण तुम्हीच केला 10 दिवस आम्ही कामाला यायचो उन्हाळ्यात सुट्टीत. तर आम्हाला 10 दिवसात तेव्हा किती आलं माहिती का पैसे? 3,500 रुपये. आहे मी आणि होती तसं अख्खं गावच होतं. आणि दुष्काळ होता मग. ते खाडं खांदायचं, ती मग ती मापायचं, तसं सिस्टीम होती. काँग्रेसचं सरकार होतं. आणि गहू बी 3,500 म्हणजे तवा यो किती वाटलं. 3.5 लाख वाटायचं. आणि गव्हाचे 4 पिशव्या आल्या होत्या. तवा किती साली? 2,000 मला वाटतं. 2003 2-3 तवाच की. मग त्या काळी इथं नाला बिल्डिंगवर आम्ही कामाला जायचो 3 महिने. त्याच्यामुळं थोडी उंची माझी कमी झाली. काय आम्ही कुठं काय आम्हाला टाकवायचं होतं का काय? होय. तुम्हाला काय माहिती आमचं कष्ट? तुम्हाला हे आमचं दिवस दिसतात इथं. हा तुला काय जम माहिती? काय तुम्ही मधला चढावलाय तेव्हा तुमचा दिवस दिसायला. अगं मजला नाही चढला, पण चढल. थोडं थांब, हाय अजून थोडं ताराबर. मी अजून मी हायच की, कुठं जायची नाही हाय की. तू कुठं जाते? आता 17 वर्ष झाल्यात. तीच ना, आता शिका कुठं जायची अजून नसाया. बरं सध्याला तर काय खाया पियाची काही कमी नाही ना. एवढं 2-4 वर्ष 4-5-7 वर्ष झालं. मी मजेतच आहे, माझं काही टेन्शन नाही तसं. हा. होय असं ते लईच मोकार हेडिओ झाला का? नाही चांगलं आहे. नाही काय झालं, माझा हेतू काय होता, इथली झाडं मोजायची होती मला. किती ती आपल्या आधार पडायला लागला ना, आता केव्हा झाड मस्त. ह्या गार्डन मधली झाडं मोजायची होती सगळी. किती ती झाडं? ही प्रत्येक झाड दिसतंय ना, हे सगळं मी हाताने लाव का नाही लावलं रेशन. नागाचं आहे की तुम्हाला माहिती की? आता नागाला हिरवा करायचा आहे अख्खा. सांगा मला कमेंट करून सांगा बरं की आता ही फाट्या छाटल्या होईल, ही हितनंच नेऊ का खालून असं ह्याला मग असं पिळ मारत न्याला तर कसं दिसेल नेमकं? का हितनं डायरेक्ट चढावलं आणि तिथं असं. आता ही थोडं सवयच असतो ह्याला. मी पोटं बी केलं आहे तिथं. तर ह्याला मुंग्या झाल्या. मी हो का, ही मुंग्या खात्यात आहे तेव्हा. मुंग्या काय झाले, कीड लावली मुंग्यांनी ह्यांना. पण तरी लागलो फुटायला. ही मरत नाही इतके सहजासहजी. हो कीड लागली होती, पण झालं फुटले.
मस्त. आणि ही सोन्याचं झाड आहे माहिती की तुम्हाला. लय मोकार नाही ना व्हिडिओ होत. जाऊ द्या म्हणलं असं द्या मोकार. काय होतंय बाहेरला बी व्हिडिओ मग बाहेर गेल्यावर बी व्लॉग बनवायचं काय नाही दिवसभर काय करतो ती. पण सारखी फोन काढावा लागतो आणि बाहेरला जास्त तुम्हाला आवडत नाही. बघू काही नाही काय वेगळं करण्याचा प्रयत्न करीनच. आपली यात्रा सफल झाली सगळ्यात महत्त्वाची भारत यात्रा. खूप दिवसाचं स्वप्न होतं. ती पूर्ण झाली महत्त्वाचा विषय. ती वाटायचं जिंदगीत होते का नाही एवढा वेळ म्हणजे वन टाईम 12 ज्योतिर्लिंग 4 धाम यात्रा एवढा वेळ निघतोय का नाही. मी 1 महिन्याचा वेळ काढून गेलो होतो पण 2 महिने गेलं पण ठीक आहे. सगळ्यांनी साथ दिली. घरची बी म्हणली ठीक आहे लांबतं तर लांबू दे काय अडचण नाही म्हणून जमला खेळ. नाहीतर आता काही करू शकतो. आता रिलॅक्स झालो आहे निवांत. आणि हॉटेल बरेच जण म्हणतात शाकाहारी कर काहीतरी व्यवसाय कर धंदा कर पण नको हॉटेल नकोच आपल्याला लई त्रास आहे मित्रांनो जीवाला. त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करू शकतो आपण बघू. पण लॉस नाही होणार असं काहीतरी करू परवडन असं करू. आणि शेतीत तुम्ही म्हणताय शेतीत आबद बापूला अब्दुल्ला काय अब्दुल लागणार आता. आता ही तर पेरून ठेवलंय वर बी रानात ऊस लावलाय. मग त्या ऊस लावलाय मग काय आबादणार तुम्ही सांगा. त्या ऊसात आणि थोडंफार ते आहे ना खाली त्या ऊसाच्या तिथं खाली तिथं तरकारी ही जी रेशमा ही करतात ना ते दुसऱ्याचं रान आहे. ते दादांचं रान आहे खाल्ल्या आमच्या चुलत्याचं. मग त्यांच्या रानात ती पडीक असते ती काय येत नाही त्यांचं तिथं हैराण. मग त्यांचं बी हीच करतात आई बाप्पू रेशमा ही. मग ते दुसऱ्याच्या रानात मला वाप द्यायला माझ्या बुद्धीला पटत नाही खरं सांगतो हा विषय आहे. आणि ह्या रानात आपल्या शेजारी तर हो का हिथं ही म्हणचाल तू गुंतवून ठेवलंय पण ही रस्ता तर लागतोयच. इकडे ही आहे हिथं खायला ही आहे आणि हे हिथं थोडं दारात ही मोकळं मग तेवढं तर लागतंयच. आणि इकडं काय करणार असंही नाही. खाली तळ्यात तर काय करू शकत नाही. खाली तळी पड्याला तरी तिथं बी आता थोडंसं पाणी म्हणजे इतका प्रॉब्लेम आहे ना. शेती मी पहिली शेतीच करत होतो पण हातात तोंडाला आलं असं डाळिंब झालं किंवा असं काय झालं की पाणी असं कमी पडायचं. 4 वर्ष इथं डाळिंब होतं पण एकदाही आम्ही 1 रुपयासुद्धा आम्हाला उत्पन्न झालं नाही. असं झालं की पाणी कमी पडायचं. असं झालं की पाणी कमी पडायचं. मग वर बी तीच बोंब झाली चौकड तीच बोंब झाली. मग त्याच्यापेक्षा सध्याला ती नाही केलेलं बरं. लॉस होण्यापेक्षा आपण 1,00,000-2 लाख खर्च करणार तेवढं बी निघत नाहीत. ती त्याच्यापेक्षा नाही केलेलं बरं विषय आहे. आणि कसं मस्त आहे का नाही गार्डन एकदम. नेहमी कुठं गेले ना डॉन आहे. मग हिथं ही बनवलंय करू डॉन आर काय करतोय आत्ताच बसलेला बघत चार्जिंग उशाला आणि बघत काय काय बघतोय रील बघत होतो. रील बघतोय होय. बर देव ते सगळं मस्त मध्ये असं हाय एकंदरीत हाय आवडतं. बरीच जण बघते ती वाटा बिटा किती माणसं आली तरी बसायला ह्याला काही असं टेन्शन नाही. आणि त्या आश्रमाचं म्हणतोय पण एक काय झालंय मॅटर सांगतो त्याच्यावर नंतर बोलतो. आता नाही काय बोलत. चालू करायचं होतं काम करायचं बी काय नाही करणार आहे आपण ते करणार आहे म्हणजे करणार आहे. पण थोडंसं बरीच जण म्हणली हाय तुम्हाला सांगेन फोनवर कोण काय नंतर सांगेन बोलतो. पण त्याच्यावर विषय एक प्लॅन चालला. काय प्लॅन चाललाय म्हणसाल माझा असं लगेच नाही काय गोष्टी सांग जे करायचं आहे ते सांगतो. काही गोष्टी लगेच नाही सांगत झाल्यावर सांगतो बस. हाय ते सोपं आहे पण थांब होत आहे का नाही आधी तर 2-3 गोष्टी त्यातलं कुठलं काय करतोय सरावल्यावर असं नका. बरं आता व्हिडिओ लोड होतोय का नाही काय माहिती. वायफायचा रिचार्ज संपला की मग अशीच कोण म्हणलं खतम. हात कशी बघते हिरवीगार झाली पार तिला
टेन्शनच आले आता होय टेन्शनच आले बाई तुम्हाला रिचार्ज मारायला तुम्ही माझं होतं ते पैसे संपवले तर आणि वरून बिल्ला जगात मला सांगताय की तिथले मोबाईल बघती आणि मग माझ्या बापाची तू काम करायला आता कसं करायचं होय कसं पण करा मला काय सांगा तुम्ही काय करा 2 दिवस कामाला जा कुठतरी आता रिचार्ज संपलाय आता लय अवघड झाली हो झालंय आता लय अवघड झालंय. काय करा काय करा तिकडे मला नका सांगू दे तुझ्याकडलं पैसे दे हाय तर खात्यावर 10 रुपये असतील माझ्या घ्या सगळं तुम्हाला बरं दे मार जाऊन दे 500 रुपये मारायचे मारा की मग मोबाईल घरातच आहे मारा अगे दे त्याच्याकडले पैशाला काय द्यायच्यात का नाही सरा लयच पैसे आहेत पार माझ्याकडे हो. बरं ठीक आहे ओके लय वेळ घेतला असं द्या तुम्ही खाडं कराय नको म्हणून बंद पडाय विषय नको म्हणून व्हिडिओ काढतोय बस खुश ओके लाईक करा आता सगळीजण